यांच्याविषयी माहिती दिली होती की बाहेरचे दौरे जे आहेत म्हणजे बाहेरच्या ज्या स्पर्धा आहेत रमाकांत भोईर वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. तुम्हाला काय बाय भेटले, तुम्ही एन्जॉय केलंय, टेन्शन नाही तुमचं. आमचे कॉमेंटेटर हिमू बोलतात की मीरा संघ स्वर्गात गेलाय. आता ते जे लाईव्ह बघतात त्यांनी काय समजले मला माहिती नाही. स्वर्गात म्हणजे नक्की कुठे स्वर्गात गेलाय. पहिला चेंडू यावेळेस ऑन साइडला खेळला गेलाय. डीप लॉंग लेग रिजन मधून क्षेत्ररक्षक मात्र वेगाने येतोय. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो, काय थ्रो केला गेला, अप्रतिम थ्रो केला गेला. पहिली विकेट ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमची. मिस्टर उत्तम ठाकूर परतीच्या मार्गी आउट. या ठिकाणी ही स्पर्धा ऑर्गनाइज केली. मालिकावीर पारितोषिक आलेले कोणाकडून आहे? कमलेजी म्हात्रे अध्यक्ष, मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय कमलेजी म्हात्रे साहेब यांच्याकडून मालिकावीर म्हणून एक आकर्षक बॅट नाही का? मग ओके, कमलेजी म्हात्रे साहेबांचे जावई यांच्या वाढदिवसानिमित्तानं या ठिकाणी ही बॅट आलेली आहे मालिकावीर म्हणून. त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. यावेळेस समिस्तान स्ट्रोक आहे. कोण कॅच घेणार? कपिल मुकादम वेगाने पुढे आले होते. डीप लॉंग ऑफ रिझन मधून एक चांगला खेळाडू आहे, नामांकित खेळाडू आहे, मात्र तो कॅच व्यवस्थित कपिल मुकादम यांना जज करता आला नाहीये. मोठं नाव आहे, अनेक स्पर्धा संघांच्या माध्यमातून क्रिकेट खेळतो. अजिंक्य स्पोर्ट्स असू द्या किंवा द ग्रेट मराठा स्पोर्ट्स असू द्या किंवा 40+ मास्टर्स असू द्या दुचंद्र गावातील, मात्र एक मोठं नाव आहे कपिल मुकादम. प्रयत्न तर चांगला केला होता त्या ठिकाणी, अगदी जयच्या खाली पोहोचण्यापर्यंत प्रयत्न चांगला केला होता कपिलला. डेड ऑन स्पॉटचा चेंडू होता. यावेळेस ऑन द राईट चेंडूला खेळला गेला. डीप मिड विकेट रिजन मधून मात्र जितू येईपर्यंत त्या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. राजस यांच्याकडून ही बॅट आहे. कमलेशजी म्हात्रे साहेब यांच्या जावई यांच्याकडून ही बॅट आलेली आहे. जे आर थॉमस स्पोर्ट्स यांच्या वतीनं मोठा फटका आहे, मोठा फटका आहे. जबरदस्त एफर्ट, क्या बात आहे भावेश, वेल डन भावेश. काय एफर्ट लावला गेलं. 2 धावा तर नक्कीच या ठिकाणी मिळतील, मात्र एफर्ट साठी एकदा टाळ्या व्हायला हव्या त्या खेळाडूसाठी. सुरेख एफर्ट लावलं गेलं. भावेश यांच्याविषयी म्हणायचं गेलं मित्रांनो तर नक्कीच अंडरआर्म क्रिकेट देखील एक नामांकित खेळाडू आहे भावेश, आणि ओव्हरआर्म क्रिकेट देखील मोठ्या प्रमाणात या मुलाकडून खेळलं जात आहे. धावसंख्या आपण प्रकार पाहतोय त्या म्हणजे 7. पतू पॅकर या टीमच्या माध्यमातून भरपूर वर्ष क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे भावेश. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1 पहिले षटक या ठिकाणी पूर्ण झालंय. प्रभाकर या गोलंदाजाला आपण पाहिलं, एक जुना आणि जाणता. तर दुचंद्र मास्टर्स म्हटलं तर भीमाकांत, प्रभाकर हे नामांकित खेळाडू होते. लक्षात ठेवा, आज रामकिनी देखील या ठिकाणी आलेत. रामकिनीची वर्णी लागली आहे की नाही लागली आहे टीम मध्ये, जवळपास फ्लाइंग स्लिप रिजन मध्ये आहेत रामकिनी. राजेंद्र गज्जा देखील आहेत या ठिकाणी, या टीम मध्ये देखील यांची वर्णी लागली गेलेली आहे. चला घाई करा, काही तो गोलंदाज कोणता आणायचा लवकर निर्णय घ्या, कारण याच्यानंतर आपल्याला लगेच दुसरी फेरी सुरू करायची आहे आणि दुसऱ्या फेरीच्या मॅचेस देखील 4-4 ओव्हरच्या असतील, हे क्लिअर करतोय. मात्र उद्या जे संघ या ठिकाणी आहेत त्या संघांना सूचना करतोय, उद्या ठीक 8 वाजता या ठिकाणी हजर राहायचं आहे. उद्या 8 वाजता पहिला चेंडू पडायला हवा. मंडळाच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आलेला आहे. उद्या 8 वाजता पहिली मॅच सुरू व्हायला हवी. उद्या व्हेज नॉन व्हेज जेवण सगळं आहे. चर्चा सुरू आहे.
परवा मात्र थोडं चेंज तुम्हाला दिसेल जेवणामध्ये. धावा झालेला आहे त्या म्हणजेच 7 धावा. आमचा खास करून फॅमिली स्पोर्ट्स वाला वेज आहे, त्याला कुठेतरी नेऊन बांधलं तरी चालेल. रमेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर या सीझन मधील मला वाटतं पहिली स्पर्धा खेळतो दमन कप 2025. रमेश फुल ऑफ लेंथ मिस्टन स्ट्रोक आहे. भावेश प्रयत्न चांगला नक्कीच कौतुक असेल. प्रफुल्ल बॅकअप साठी येतोय. 2 धावा इथे देखील पूर्ण होतील. सतीश ठाकूर या खेळाडूला आपण स्ट्राईक एंडवर पाहतोय. धावसंख्या फलकावर झाली आहे ती म्हणजेच 9 धावा. सतीशच्या विषयी म्हणायचे गेलं तर आपल्या मास्टर्स क्रिकेट जीवनातील सगळ्यात मोठी इनिंग सतीश ठाकूरनं लक्षात ठेवा दमणच्याच मैदानावर खेळली होती. पटेल ग्राउंड कोणी विसरू शकणार नाहीये. आज आपण पटेल ग्राउंडवर नाही आहोत, मात्र पटेल ग्राउंड मधील जी खेळी होती सतीश ठाकूर यांची सर्वात मोठी खेळी होती या दमणच्या मैदानावरची. शॉर्ट बॉल ऑफ साईडला चेंडूला कट केलं गेलं. पॉइंट रिझर्व्ह मध्ये राजेंद्र आहेत, त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप करतात. एकच धाव मिळेल. नव्याने खेळाडू आला होता ओळा स्पोर्ट्स ओळा या टीम मध्ये, मात्र आपल्या करिअरची सुरुवात अफलातून केली होती. अफलातून सुरुवात त्या दमणच्या पटेल मैदानातून केली होती. आठवणी आल्या आपण दमणच्या मैदानावर खेळतोय. नमकांत भोईर साहेब त्याच्यामध्ये खास करून दमणचा जो रेकॉर्ड आहे तो आणणं गरजेचं आहे. घोडबंद टीम नाहीये, घोडबंद टीमचा देखील मोठा रेकॉर्ड आहे. बॅटचा टो लागतोय, चेंडू टर्न होईल, थोडं डायव्हर्ट नक्कीच होईल त्या ठिकाणी. डीप फाईन लेग रिझन मधून क्षेत्ररक्षक येतोय. स्ट्राईक एंडला थ्रो देईपर्यंत 2 धावा. आमच्या बाजूला रमाकांत भोईर आहेत. मात्र एक आश्चर्य आहे, 23 संघ या ठिकाणी आहेत, मात्र 23 संघातील महेंद्र शिंदे सर एकही माणूस नाहीये जो रमाकांत भोईर यांचं खरं वय सांगू शकेल. भगवान पाटील म्हणतात 42, कैलास मात्र म्हणतात 35. रमाकांत भोईर यांचं खरं वय कोणी सांगू शकत नाही. काही जण 18 म्हणतायत. फ्लाईट दिली होती, स्वीप करतोय, मागे फिल्डर आहे. वॉड कॅच कपिल मुकादम. एकदा चुकी घडली होती, एकदा कॅच ड्रॉप झाला होता माझ्याकडून, तो अंदाज मला बांधता आला नाहीये. तो सोपा कॅच होता, हा मात्र हार्ड कॅच मात्र सोपा करून दाखवला कपिल मुकादम यानं. अतिशय सुंदर कॅच कॅरी केला. फलंदाज बाद या ठिकाणी सतीश. शॉर्ट बॉल ऑफ साईडला मात्र कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. चेंडू भरपूर असा बाहेर हाताळला जातोय. पंच मात्र हेमंतजी मात्रे हा चेंडू मात्र अव्वांतर घोषित करतात. वाईटचा इशारा. एका धावमध्ये भर. धावसंख्या फलकावर झाली आहे ती म्हणजे 13. दुसऱ्या फेरीतील ज्या मॅचेस आहेत, जे संघ जिंकले आहेत त्या सर्व संघांना विनंती करतोय की आपण ही इनिंग संपायच्या आत प्लीज आपण कॅप्टन आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. ड्रॉ करतोय आम्ही. बाजीपडा टीम कॅप्टन आहेच राई, राकेश, त्यानंतर गोडदेव, त्याच्यानंतर एक्सर बी. त्यावेळेस अप्पर कटचा फटका खेळायचा होता, मात्र चेंडू कदाचित तो एल्बोच्या दिशेने आदळला असेल. आर के मोरवा, पाणजू आणि जुचंद्र आणि ओला याच्यातील एक एक पाठी राखा. यस यस, पहिली चिठ्ठी उचलली जाईल ते मीरा टीमच्या सोबत खेळणार आहे.
रमाकांत बोरेंना असं वाटलं होतं की आम्हाला परत बाय मिळेल, मी सांगितलं तसं नाही. बरं रमाकांत बोरे परत बाय नाही, खेळायचं आहे तुम्हाला, परत परत बाय कशी येईल असं तुम्हाला, बरोबर. कपिल पाटील, कपिल मुकादम, न्यू बॉलर्स आपण या ठिकाणी पाहतोय. षटक क्रमांक 3, धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 13. प्रसन्न भोईर धन्यवाद, माजीपडा टीमचे कॅप्टन आहेत आणि गुणलेखन करण्याची भूमिका या ठिकाणी अदा करतात. उमेदमान संघ जरा 2-3 खेळाडू तुम्ही थांबा, संध्याकाळी काही निर्णय घ्यायचे आहेत, त्याच्यामुळे उमेदमानचे कॅप्टन JP 2-3 खेळाडू तुम्हाला थांबायचे आहेत, तिकडे जाऊ नका सगळेच. काही डिसिजन जर घ्यायचं तर सगळे कॅप्टन इथे हवे आहेत, त्याच्यामुळे 2 ते 3 खेळाडू थांबवा, उमेदमान जाऊ नका. येस ओके, कारण निर्णय काय घ्यायचा असला तर प्रॉब्लेम आहे, दुसरे जाऊ द्या. फक्त 2 खेळाडू ठेवले तर चालेल. शॉर्ट बॉल आहे, आडव्या बॅटनं ऑन साईडला पुढचा फटका आपण पाहतोय. स्क्वेअर लेग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण जितूकडून, क्या बात आहे, क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. आज जोचंद्र संघ देखील नक्कीच बऱ्याचशा खेळाडूंना तयार केले दमन दौऱ्यासाठी, खास करून प्रभ्याला तयार केलाय. प्रभ्या बऱ्याचशा मॅचेस दिसल्या ना, दमन दौऱ्यासाठी प्रभ्या लगेच तयार झाला. प्रभ्या ये तू, आणि खरोखर प्रभ्या धन्यवाद मित्रा, तू आलाच बरं दिसलं, कारण तुझ्यावर काय खेळाडू हवा आहे जोचंद्र टीमसाठी. कदाचित प्रफुल्लने प्रभाला रिक्वेस्ट केली असेल तर प्रभा का तुला यायचं आहे. हे जुने खेळाडू भीमाला देखील तयार करा, माझ्या मते भीमा देखील एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे भीमा जोचेंद्रचा. धावसंख्या 15. कुठे चिकी आहे? धावा झालेले आहेत, त्या म्हणजे 17 धावा झाल्या आहेत. ज्यांना रूम शोधायचे त्यांनी रूम शोधण्यासाठी जा, फक्त टीमचे 2 खेळाडू ठेवा इथे, कारण काही निर्णय जर घ्यायचा असेल संध्याकाळी तर ते 2 खेळाडू तुम्हाला ते माहिती देतील तुमच्या रूमवर. कपिल मुकादम षटक क्रमांकावर 3 पाहतोय. सतीश ठाकूर स्ट्राइक एंडवर आपण पाहतोय. येस, यावेळी लाईन पाहिली, लेंथ पाहिली, त्यानंतर मध्ये चेंडूला सोडून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं. वाईटचा इशारा, 1 धाव इथे ऍड केली जाईल. स्कोर बोर्ड मध्ये भर, धावसंख्या झाली आहे ती 18. इथे मिस्टर स्टोक आहे आणि राम किणी त्या ठिकाणी जयच्या खाली सुरेख कॅच या ठिकाणी कॅरी करतोय सतीश ठाकूर. एक मोठा खेळाडू मात्र परतीच्या मार्गी. सतीश या ठिकाणी आउट होतोय. धन्यवाद डीजे. न्यू बॅटर एक लेजेंडरी खेळाडू आपण पाहतोय, अनुभवी खेळाडू, बरीच वर्ष ज्यानं ओला स्पोर्ट्स ओला या टीमच्या माध्यमातून क्रिकेट खेळला आहे. ज्ञानेश्वर या खेळाडूला आपण पाहतोय, एक बेस्ट ऑलराऊंडर, कारण स्लॉक ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून ज्ञानेश्वरची निवड नेहमी ओला स्पोर्ट्स ओला संघ करत असतो. आलेल्या यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, फटका फसतोय, रमेश स्ट्रगल करतोय, मात्र हा कॅच त्या ठिकाणी रमेश कडून ड्रॉप होतोय. 2 धाव मात्र या फटक्यावर नक्कीच मिळतील ज्ञानेश्वर यांना. धावा झालेल्या आहेत त्या फटकावर, त्या म्हणजेच 20. तिसरं षटक या ठिकाणी लक्षात ठेवा सुरू आहे. 4थं षटक संपायच्या आत जिंकलेले टीम जे आहे त्यांचे कॅप्टन इकडे नसतील तरी देखील आम्ही ड्रॉ करू.
तुम्हाला 2 ते 3 वेळा मी अनाउन्समेंट केली, परत परत ती अनाउन्समेंट करणार नाहीये. ऑन साईडला पुन्हा एकदा चांगला फटका आहे, थांबला. नक्कीच एक चांगला अंदाज घेतला चेंडूचा की पुढे जर गेलो आपण, चेंडूने जास्त उचली घेतली तर चौकार जाऊ शकेल. प्रफुल्लनं मात्र एक तो अंदाज बांधला त्या ठिकाणी. आउटफील्ड फास्ट आहे आणि तिथे अंदाज बांधणं गरजेचं आहे. धावा झाले ते म्हणजेच 21. अभिनंदन पांडू मास्टर्स, कुठेतरी या हंगामातील पहिली मॅच पांडू संघ जिंकलाय. प्रत्येक वेळेला पराभवाच्या छायेत या संघाला जावं लागत होतं, मात्र यावेळेस नक्की तो विजयी पांडू संघासाठी खूप आत्मविश्वास नक्की देऊन जाईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता, एलिमिनेशन त्या ठिकाणी कुठेतरी कमी पडले गेला. पुन्हा एकदा प्रभाकर कॅचच्या पुढ्यात आला होता, मात्र कॅच त्या ठिकाणी होत नाहीये. धावा झालेल्या आहेत त्या 22. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. पुढच्या मॅचेस देखील 4-4 ओव्हरच्या असतील, याची माहिती मी तुम्हाला देतोय. उरलेल्या मॅचेस आपण उद्या सुरू खेळवणार आहोत आणि जवळपास उद्या 8 वाजता मॅचेस सुरू होणार आहेत, याची देखील पूर्ण कल्पना आम्ही तुम्हाला देतोय. लक्षात ठेवा, उद्या 8 वाजता मॅचेस सुरू होणार आहेत. त्याच्यामुळे उद्या जे संघ खेळणार असतील आम्ही ड्रॉ करणारच आहोत. एकदा का तो ड्रॉ झाला तर उद्या ज्याचा पहिला राऊंड असेल त्या टीमला 8 वाजता या मैदानात हजर राहावं लागेल. हो, खेळत आपण, कुठे बोलतो नाहीत. राहिलेल्या मॅचेस मध्ये जो संघ उद्या खेळणार असेल त्याला 8 वाजता यायचं इथे. येस, 8 वाजता बोललो मी. नाही, उशीर आले तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आपण फिरण्यासाठी आलो, पेनल्टी वगैरे काही असं काही करणार योग्य नाही, पण तुम्ही प्लीज लवकर या. ऑफसाईडला कट केलं गेलं, त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर चेंडूपर्यंत पोचेपर्यंत त्या ठिकाणी धावा इथे कंप्लीट केल्या. त्या 2 अंतिम षटक हे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जितू या गोलंदाजाला आपण पाहतोय. लक्षात ठेवा, माझ्याकडे जवळपास 8 चिठ्ठ्या आहेत, त्याच्यामध्ये एक विजेता असं नाव आहे. मात्र जी पहिली चिठ्ठी उचलली जाईल त्या टीमला मात्र मीरा या टीम सोबत खेळावं लागणार आहे. हो, चांगला चेंडू होता, पूर्ण ताकदीनं हा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला होता चंद्रशेखर ओलेकर यांना. मोठं नाव आहे, मात्र अंतिम सामना आहे आजचा. जवळपास घड्याळाकडे आपण लक्ष द्या, 4 वाजले असतील. शॉट बॉल, सुरेख फटका, चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावा झाल्या त्या 28. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यस उमेमान, चहा आला आहे. आपला मनोज कुठे आहे? गोडदेवचा मनोज, मणेदा गोडदेवचा आपला मनोज कुठे आहे? मणेदा, तुझी गरज आहे मणेदा. गोडदेव टीम, मणेदा चहा वाटायचा आहे, तुझी गरज आहे. वाटायचं नाही का? ओके. यावेळेस देखील शॉर्ट बॉल होता, मात्र तो मिस केला चंद्रशेखर ओलेकर यांना. डॉट बॉल येतोय बऱ्याच वेळेनंतर. धावा झालेल्या आहेत फलकावर त्या 28 धावा. अजूनही अंतिम चेंडू असेल, म्हणजे सलग आपण पहिला 2 चेंडू डॉट टाकलेत जितून. मंकड विकेटचा प्रयत्न होता, अंतिम चेंडूवर मंकड विकेट घेऊ शकतो. हा नियम आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचा मला वाटतं बऱ्याच वर्षानंतर जितूला आठवला. स्टेट बॅक, काय फटका केलाय, का कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंतिम चेंडू का थांबलास हा विचार कदाचित अनेक जण करत असतील. तो चेंडू तू टाकायला होता, मंकड विकेटच्या नादी का लागलास, हा षटकार खावा लागला तुला. 6 धावा धावसंख्या झाली आहे.
मात्रे साहेब आणि सचिव भगवानजी पाटील, सहसचिव कैलासजी मात्रे आणि उपाध्यक्ष कृष्णाजी भोईर साहेब, चौघांना विनंती आहे. चौघांनी यायचं आहे, ड्रॉ करायचा आपल्याला. या चिठ्ठ्या रेडी आहेत माझ्याकडे, ड्रॉ फक्त तुम्ही चिठ्ठ्या उचलायच्या आहेत. पहिली चिठ्ठी उचलेल ती मीरा टीम सोबत खेळेल. मीरा संघ आपण यायचं या ठिकाणी. मीरा टीम चला, या चिठ्ठ्या रेडी आहे तिकडे. या समोरून या सर, समोरून या. कैलास सर समोरून या ना, समोरून. कैलास सर समोरून या, बघा ना समोरून. पहिली चिठ्ठी उचलेल ती मीरा या टीमच्या सोबत खेळणार आहे. अगोदर मी क्लिअर करतो, इथे टाकलेत, मला माहित नाही कुठे चिठ्ठ्या आहेत त्या. अध्यक्ष जालीदार घातले काय समजू नये, जाली घे. एक विजेता म्हणून लिहिलेला आहे, लक्षात ठेवा. पहिली चिठ्ठी उचलेल ती मीरा टीम सोबत खेळणार आहे. पहिली चिठ्ठी कोणाची असेल? एक चिठ्ठी मीरा संघासोबत खेळणार आहे ती, तो संघ पाणजू. पाणजू संघ मीरा संघासोबत तुम्हाला लगेच खेळावं लागणार आहे. दोन चिठ्ठ्या उचला सर, चिठ्ठी द्या सर, चिठ्ठी द्या. दोन चिठ्ठ्या उचला, दोन उचला. पाणजू टीम कॅप्टन आपण यायचं आहे. दुसरी मॅच असेल गोडदेव आणि राई. दुसरी मॅच, तिसरा सामना एकसर बी आणि मोरवा. विजेता आणि माझीपाडा. विजेता आणि माझीपाडा मुर्दाबाई. मुर्दा टीमला बाय आहे. चला, पांजे टीम कॅप्टन थांबा. अध्यक्ष महोदय आपण थांबायचं आहे. पांजे टीम कॅप्टन यायचं आहे आपण नाणेफेक करण्यासाठी. मीरा टीम कॅप्टन इथे आहे. चौथा विजेता, अभी विजेता बोलेगा तो जिसमें से जो जीतेगा ना उसका नाम. नहीं, पहला पांजू अभी, इसके बाद पांजू. ये मुर्दा, उसको सामने, उसको बाय, उसको. अरे विजेता बोले तो अभी इसमें से जो जीतेगा वो. फिर मांझीपाडा. चला, 4 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही टीम कॅप्टनना आपण शुभेच्छा देऊया. अध्यक्ष कमलेशजी मात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जातोय. कॅमेरामॅन आपला कॅमेरा यस आमच्या दिशेनेच आहे, धन्यवाद. 4 ओव्हरची मॅच असेल. जेवढ्या मॅचेस होतील तेवढ्या इथे पूर्ण करायच्या आहेत. जे राहतील मॅचेस त्यांना उद्या ठीक 8 वाजता इथे यायचं आहे. पाणजू वर्सेस मीरा. अध्यक्ष कमलेशजी मात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला होता. मंडळाचे पदाधिकारी तुम्ही पाहू शकाल. अध्यक्ष कमलेशजी मात्रे, सचिव भगवानजी पाटील, उपाध्यक्ष कृष्णाजी भोईर, सहसचिव कैलासजी मात्रे आणि दोन्ही कॅप्टन जयप्रकाश भोईर आणि रमाकांत भोईर. हेडचा कॉल आहे पांजू या टीमचा. केल आलाय. मीरा संघ नाणेफेक जिंकले. रमाकांत भोईर आपला निर्णय कळवायचा आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. बोलतो लगेच असा निर्णय येतोय रमाकांत भोईर यांचा. गोडदेव राई पण होईल, एकसरबी आणि मोरवा पण होईल. चला, पंच जाऊ द्या. जे पंच होते त्यात पंचानेच जायचं आहे, पंच बदलणार नाही. बाटलीत भरपूर काही ना काही आपण पाहिलं, मात्र बाटलीत चहा नेताना मी पहिल्यांदा बघतो. थँक्यू शशी, धन्यवाद मित्रा. तू अंबार आहेस. ओके, जाता एक इनिंग कर जाता. एक गुड न्यूज आहे आणि ही गुड न्यूज आणि अशा प्रकारची गुड न्यूज जर तुम्हाला दमणच्या मैदानावर मिळत असेल तर लक्षात ठेवा, तर ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र या मॅच साठी नाही आहे, पुढची फेरी ज्यावेळेस सुरू होईल त्या पुढच्या फेरीच्या सर्व संघांसाठी ही गुड न्यूज असेल. आपल्या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय कमलेशजी मात्रे साहेब यांचे जावई राजस
यांचा आज जन्मदिवस आहे. आगरी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं त्यांना जन्मदिनाच्या लाख 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 शुभेच्छा. या ठिकाणी दाखल झालेल्या सर्व टीमच्या वतीनं त्यांना जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा. मात्र त्यांच्या वतीनं या ठिकाणी एक मालिकावीर म्हणून बॅट देखील देण्यात आलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या फेरीला ज्यावेळेस सुरुवात होईल त्यावेळेस दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये प्रत्येक षटकारासाठी राजेश यांच्याकडून 500 रुपये हे दिले जाणार आहेत. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये दुसऱ्या फेरीमधील मॅचेससाठी. आज त्यांचा वाढदिवस आहे. कमलजी म्हात्रे साहेब यांचे जावई आहेत ते, आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं हे खूप सुंदर असं पारितोषिक या दमणच्या मैदानावर तुम्हाला दिलं जाणार आहे. आणि जर एका टीम मधून 3 ते 4 षटकार मारले तर मला वाटतं पूर्ण टीमचा खर्च निघून जाईल. 1-2 हजाराची भरपूर झालं. पहिला चेंडू रामकीनी ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. चांगला चेंडू हाताळला गेला. चंद्रशेखर ओळेकर या गोलंदाजाला आपण पाहतोय. ज्ञानेश्वर भोईर कुठे असाल तर या किचन मध्ये तुमची गरज आहे. ज्ञानेश्वर भोईर पाणजूचे आचारी, पाणजूगावचे आचारी कुठे असाल तर किचन मध्ये या. पहिला चेंडू डॉट. गोडदेव आणि राई कुठे जायचं नाहीये. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेस केला होता. ऑन साइडला फटका चांगला. मागे प्रोडक्शन आहे. सेफ अँड फिल्डर मिस्टर सतीश ठाकूर. पहिली विकेट जुचंद्र या टीमची. मिस्टर रामकिनी परतीच्या मार्गी आउट. अकाउंट ओपन झाला आहे जुचंद्र या टीमचं. लागोपाठ 2 धक्के जुचंद्र या टीमला दिले गेलेले आहेत. रामकिणी आणि त्यांच्या मात्र पाठोपाठ निलेश मात्र देखील परतीच्या प्रवासाला आपण पाहिलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतो मिस्टर कपिल मुकादम या खेळाडूला आपण पाहत आहोत. स्ट्राइक एंड 1. तिथे आवरावर किचन मध्ये काही करायचे असेल तर करून घ्या. काही खेळाडू आहेत त्या ठिकाणी. चला अजून मॅचेस पूर्ण करायचे आहेत.
बॉल क्या बात आहे. मेडन ओव्हर टाळ्या एकदा व्हायला हव्या. चंद्रशेखर ओलेकर निर्धाव षटक. दमन स्पर्धेमधील निर्धाव षटक. वेल डन चंद्रशेखर ओलेकर. थँक्यू लाला माची. लाला माची आणि आईचं लाला माची किंग मेकर. या स्पर्धेचे किंग मेकर लाला माची. चहा भारी केलाय ना माझ्याकडे. ए बॉलर ने नाव लिहून घे. राजेश चहा भारी केलाय आचार्य. चहा एक नंबर केलाय. खरोखर खूप सुंदर चहा आहे. लक्षात ठेवा अध्यक्ष कमलेजी म्हात्रे साहेब यांचे जावई राजेश यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना नक्कीच आगरी कोळी समाज सामाजिक संस्था तसेच आलेल्या सर्व संघांच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील. त्यांच्या वतीनं पुढची जे मॅचेस होणार आहे मीरा आणि पांजू त्या पुढच्या फेरीमध्ये जो कुठला खेळाडू षटकार मारेल त्या खेळाडूला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणायला पाहिजे केक. केक आणले तुम्ही मंडळाला पण काहीतरी मिळालं असतं. दावा झालेला आहे. त्या एक अकाउंट ओपन झालंय. अपील केली गेली मात्र पिचिंग पहिले आउटसाइड लेग स्टंप पिचिंग आहेत. पंच दर्शवित हेमंतजी म्हात्रे सर. लेग बायचा इशारा पंचांचा या ठिकाणी दिला जातोय. धावा संख्या करावी लागेल. जवळपास धावा करायच्या आहेत त्या 35. लाला माची कुठे आहेत. लाला माची कुठे असाल तर प्लीज या लवकर. आमच्या राण्याचा बंदोबस्त करा. नको कमलेशजी म्हात्रे साहेबांच्या सौभाग्यवती देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. खूप चांगलं नियोजन आयोजन त्यांच्या मुलीचं लग्न होतं त्यावेळेस केलं होतं. खरोखरच खूप चांगलं आयोजन त्यांनी केलं होतं आणि खास खेळाडूंसाठी देखील त्यांनी एक वेगळी व्यवस्था केली होती त्या ठिकाणी. ऑन साईडला चांगला फटका आपण पाहतो. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये भगवान दादांचं देखील खूप मोठे योगदान. कारण त्या ठिकाणी त्या सर्व खेळाडूंवर लक्ष भगवानजी पाटील साहेबांना दिलं होतं. धावा झालेल्या आहेत त्यामध्ये 5. ते मान्य करावं लागेल कैलास सर. ते दोन्ही टीमला मान्य कर. सकाळी 8 वाजता यायचं आहे. धावा संख्या 5. ऑफ साइडला ड्राईव्ह केलं गेलं. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सतीश ठाकूर कडून. नॉन स्ट्रायकिंगला व्यवस्थित थ्रो आला असता कदाचित तर ही विकेट जाऊ शकली असेल. 2 धावा या ठिकाणी. बोरदेव आणि राई टीम कॅप्टन तुमचा सामना जो आहे आम्ही थोडासा मागे घेत आहोत. कारण एक्सर बी जो संघ ज्या ठिकाणी एक्सर बी संघाची वस्ती आहे ती एरिया खूप लांब आहे. जवळपास या मैदानातून 60 किलोमीटर लांब आहे. 60 किलोमीटर इथून लांब आहे त्यांचं वस्ती. त्याच्यामुळे त्यांना इथे आम्ही पुढे खेळत आहोत. त्याच्यामुळे एक्सर बी आणि मोरवा या दोन्ही टीमने रेडी द्यायचं आहे.
एकसर बी टीम आणि मोरवा वन शॉटचा इशारा आहे. एकच धाव इथे ऍड केली जाईल. एकसर बी आणि मोरवा या दोन्ही टीमच्या कॅप्टनने रेडी राहायचं आहे. धावा संख्या झाले आहे 8 धावा झालेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 12 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 27. 12 चेंडू 27 धावा. याच्यानंतर मीरा आणि पांडू, त्याच्यानंतर एकसर बी आणि मोरवा. तिसरी मॅच होईल की नाही याची शाश्वती आम्ही देत नाही. मात्र टीमनं गोरदेव आणि राई टीमनं जायचं नाहीये. चार ओव्हरची मॅच आणि ज्यावेळेस तुम्ही जाणार असाल तर त्या खुर्च्या एकत्र करून एका खांब्याला बांधून ठेवा. तुम्हाला इथे आणायला सांगत नाहीयेत. खुर्च्या एकत्र करा. जिथे तुम्ही बसलेले आहात तिथे खुर्च्या एकत्र करा. तिथे काहीतरी रशी वगैरे असेल तर रशीने ते खुर्च्या फक्त त्या बांबूला बांधून ठेवा. बस इतकंच तुम्हाला मी विनंती करतोय. ज्ञानेश्वर येतोय. अनुभवी गोलंदाज, जुना आणि जाणता असा गोलंदाज आहे. षटक क्रमांक 3. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. कपिल मुकादम शॉर्ट बॉल आणि हा शॉर्ट बॉल मात्र मिस केलाय. एक चांगला चेंडू मात्र हाताळला गेला होता. कपिल मुकादम साठी मात्र थोडेसे नाराज आहेत त्या ठिकाणी. कपिल मुकादम देहबोली त्यांची तुम्ही पाहू शकाल. स्वतःवर थोडेसे नाराज आहेत त्या ठिकाणी. कारण हा शॉर्ट बॉल मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकत होता. कपिल मुकादम आणखीन एकदा शॉर्ट बॉल. बॅटचा टो लागतोय. चेंडू मात्र जवळपास शॉर्ट लेग रिजन मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता मात्र होत नाहीये. अजय आहे त्या ठिकाणी. मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते. 2 धावा इथे नक्कीच मिळतील. विश्वास मुकादम यांना मी पाहतोय. दमन स्पर्धेमध्ये त्यांना खेळण्याची संधी मिळते. धावा झाल्यात फलकावर त्या 9 धावा. फक्त सिंगल या ठिकाणी काढली गेली. प्रफुल्ल अजूनही शांत आहेत. भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. मात्र भारतीय रेल्वे कदाचित सिग्नल मध्ये अडकले आहे. पुन्हा एकदा प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाही. ऑन साइडला खेळायचं होतं. बॅटचा टो लागून चेंडू मात्र जातो शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेनं. एकच धाव. एक्के दुक्के से कोई छोड़ने वाला नहीं. जुचंद्र टीम हवाई सफर करना पडेगा आपको. मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. लक्षात ठेवा. सिंगल डबलना काही होणार नाहीये. आव्हान खूप मोठं आहे आणि इथून मात्र सिंगल डबलचा खेळ सुरू राहिला तर मात्र अंतिम षटक मोठा धावफलक तुमच्या समोर होऊ शकेल. इथे मात्र भरपूर लांब असा चेंडू होता. शॉर्ट बॉल हा देखील होता. मात्र वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिला गेलेला आहे. रमाकांत भोईर काय निर्णय आहे? मीरा टीम बॅटिंग घेता तुम्ही की क्षेत्ररक्षण घेता? मीरा टीम. टीम मीरा फिल्डिंग का रमाकांत भोईर? ओके बैटिंग. भोईर साहेब बैटिंग का? ओके यस बैटिंग. चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलं. काय सुरू आहे या ठिकाणी? काही गरज नव्हती मी तर म्हणेल. कपिल मुकादम यांचा कॉल नव्हता. नो म्हणून कॉल होता. मात्र एका साईडला प्रफुल्लची मात्र ही गाडी सुटली होती सुसाट. मोठी विकेट या ठिकाणी पडली गेली. प्रफुल्ल मात्र परततोय डक आउटच्या दिशेनं. धावा झाले जुचंद्र या टीमच्या त्या म्हणजेच 13 आणि 13 वर आलाय मी तर म्हणेल फेरा. महत्वपूर्ण विकेट प्रफुल्ल भोईर परतीच्या मार्गी.
आणि जर तसं घडलं नाहीये, हे जर 2 चेंडू डॉट आले तर मात्र अडचणी वाढतील या जुचंद्र या टीमच्या. कपिल मुकादम स्ट्राईक एंडवर आहे. शॉर्ट बॉल, यावेळेस फटका जबरदस्त आहे. पहिला चेंडू आणि इथे मात्र चेंडू सरळ येतो बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स, चौकार 4. चौकार येतोय. मी म्हटलं की हे 2 चेंडू महत्वपूर्ण असेल. या 2 चेंडूवर 2 मोठे फटके आले तर अडचणी कमी होतील आणि हे 2 चेंडू डॉट आले तर मात्र जुचंद्र टीमच्या अडचणी वाढतील. एक चौकार येतोय. अजूनही 17 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे ते 7 चेंडू आणि 17 धावा. आणखीन एक शॉर्ट बॉल होता ऑन द राईट. चेंडूला खेळला गेला. चांगला क्षेत्रक्षम लॉंग लेग रिजन मध्ये. काही आवश्यकता नव्हती. ही मोठी विकेट असेल. रनआउटच्या स्वरूपात कपिल मुकादम या ठिकाणी आउट होत आहेत. थँक्यू डीचे. महत्वपूर्ण विकेट, कारण कपिल मुकादम हा एक खेळाडू जर क्रीजवर उभा राहू शकला तर कदाचित नक्कीच एक बेनिफिट जुचंद्र या टीमला होतं. मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट पडणं म्हणजे कुठेतरी चुकीची गोष्ट ही मैदानाच्या आतमध्ये घडली गेली की रनआउटची विकेट या क्रुशल मुवमेंट मध्ये जुचंद्र टीमसाठी नको हवी होती मी तर म्हणेल. मात्र महत्वपूर्ण विकेट. कपिल मुकादम परतीच्या मार्गे परत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातो प्रभाकर आणि त्यांच्या संमित आपण पाहतोय जितू. धावा संख्या झाली आहे ती म्हणजे 18. चेंडू शिल्लक आहेत ते 6 आणि 6 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 17. सतीश ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवर. 6 चेंडू 17 धावा. कैलाजी मात्रे साहेब आणि उपाध्यक्ष केसराजी बोईर साहेब दोघांनी विनंती करतो आपण या जरा इकडे. कैलाजी मात्रे साहेब आणि उपाध्यक्ष केसराजी बोईर साहेब, कारण राई आणि गोरदेव जी दुसरी मॅच आहे ती आपण तिसरी मॅच खेळवणार होतो. हे मात्र राई टीमला ते मान्य नाहीये तर त्यासाठी प्लीज आपण यायचं आहे या ठिकाणी. धावा संख्या 18. चला 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 लवकर 2 मॅचेस क्लिअर करायचे आहेत. 2 मॅचेस अजून मित्रांनो क्लिअर करायचे आहेत. प्लीज घाई करा. मिस्टर स्टोक ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू मात्र ऑफ साइडला ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला. चेंडू जवळपास थर्ड मॅन रिझर्व मध्ये ट्रॅव्हल होताना त्या ठिकाणी फील्ड केला गेला. थ्रो येईपर्यंत 2 धावा इथे होत आहेत. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 20. अजूनही 15 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे ते 5 चेंडू आणि 15 धावा. मिस्टर स्टोक आहे त्या ठिकाणी. सतीश ठाकूर स्ट्रगल करतायत. 2 धावा इथे देखील होत आहेत पूर्ण. 13 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहे 4 चेंडू 13 धावा. चला 13 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 4.
ऑपरेट नव्हतं ऑपरेट नाही प्लेयर सांगतात मला नाही मी चेक नाही केला बघा प्लेस नव्हतं बघा चेक करा मी ते लोक बोलतात नोचा इशारा आहे एक धाव मात्र नक्कीच एक्स्ट्रा मिळेल चेंडू शिल्लक आहेत ते 4 धावा झाल्यात त्या 23-12 धावांची गरज आहे 4 चेंडू आणि 12 धावा 4 चेंडू 12 धावा 4 चेंडू 12 धावा जितू स्ट्राइक एंडवर सतीश ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवर 4 चेंडू आणि 12 धावांची गरज पांडू संघ रेडी राहायचं फील्ड करण्यासाठी शॉट बॉल जबरदस्त फटका जितू ऍज अ कॅप्टन जबाबदारी घेतले जबाबदारी स्वीकारले मैदानाच्या आतमध्ये मॅच मात्र जिंकायची आहे आणि काय तो फटका खेळला गेलाय हा 6 धावांचा फटका षटकार सहा धावा अजूनही हव्यात चेंडू शिल्लक आहे 3 सतीश ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवर दडपण टेन्शन सगळं काही तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये 3 चेंडू आणि 6 धावांची गरज 3 चेंडू 6 धावा तीन चेंडू 6 धावा मिस्टर स्ट्रोक आहे हा कॅच खूप महत्वपूर्ण असेल सतीश ठाकूर जीवाची आकांक्षा त्या ठिकाणी केली होती कॅच देखील त्यांच्या हातामध्ये पडला गेला होता 4 धावा होऊ शकत आहेत त्या ठिकाणी 3 धावा पूर्ण झाल्या चेंडू अजूनही फीड होत नाहीये चौथ्याचा प्रयत्न मात्र चेंडू डेड होईल ते नाही चेंडू डेड होईल थांबावं लागेल प्रभाकरला पुन्हा जावं लागेल त्या ठिकाणी प्रभाकर तुला पुन्हा स्ट्राईकवर जावं लागेल प्रभाकर पुन्हा तुला स्ट्राईकवर जावं लागेल नियमानुसार अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेच्या चेंडू एकदा बेसला लावला आणि फलंदाज क्रीज मध्ये असतात त्या ठिकाणी चेंडू मात्र स्टॉप होतोय 2 चेंडू आणि 3 धावांची गरज विकेट देखील चेक करूया आपण जुचंद्र संघाच्या 4 विकेट आहेत आणि ओळा या टीमच्या 3 विकेट आहेत म्हणजे या 3 धावा कंपल्सरी कराव्या लागतील जुचंद्र टीम 3 धावा तुम्हाला कंपल्सरी कराव्या लागतील तुमची 1 विकेट एक्स्ट्रा आहे 2 चेंडू 3 धावा कंपल्सरी हवे आहेत 2 चेंडू 3 धावा कंपल्सरी हेमप्रकाश पाटील मित्र ये जरा इकडे याच्यानंतर माझी मॅच आहे म्हणून चला 2 चेंडू शिल्लक आहेत आणि कंपल्सरी 3 धावांची गरज काहींच्या पॅन्ट उतरल्यात हाफ चेडीवर आलेत वोटिंग पोल आपण पाहू शकाल स्पोर्ट फॅमिली या युट्यूब चॅनल सोबत जे श्रोते जोडले आहेत त्यांनी मात्र आपलं मत नोंदवले ज्योतिंद्र संघाला जवळपास 57% आणि 40% जवळपास ओळा या टीमला आहे म्हणजे 57% लोक सांगतायत की जोचंद्र संघ जिंकेल आणि 40% लोक सांगतायत की ओळा संघ जिंकेल म्हणजे ते देखील आपण वोटिंग बिल तळ्यात मिळत आहेत लक्षात ठेवा म्हणजे 97% लोक ही मॅच पाहतात आणि 97% लोकांनी मात्र तो निर्णय या ठिकाणी दिला आहे तो एक्झिट पॉल आपण पाहिला मात्र तो एक्झिट पॉल खरा असेल की खोटा शेवटी क्रिकेट आहे आणि क्रिकेटचं भाकीत कोणीही करू शकत नाहीये लक्षात ठेवा चेंडू खाली बसतोय मात्र तो कीपरनं चेंडू का सोडला कीपरनं 1 धाव या ठिकाणी कंप्लीट मॅच संपली नाहीये 1 चेंडू 2 धावांची गरज 2 धावा कंपल्सरी हव्यात 2 धावा या कंपल्सरी जुचंद्र टीमला करावे लागतील विकेट जास्त आहेत चला पांजू रेडी राहायचंय पांजू फिल्डिंग साठी रेडी राहायचंय पांजू टीमनं चला 1 चेंडू 2 धावा जिंकून जिंकणार कोण
धावा करायचे 2. कोण जिंकेल बोला लवकर. जिंकून जिंकून जिंकणार कोण. धावा करायचे आहेत ते 2. शॉर्ट बॉल आणि शॉर्ट बॉलला पूल केलं. हा मात्र विजयी षटकार. जुचंद्र संघ या ठिकाणी विजय होतोय. अभिनंदन जुचंद्र टीम. हार्ड लग बॅड लक पांजू मास्टर. ओळख सोळा मास्टर. चला ओमप्रकाश पाटील प्लीज जरा या. आपली हमस नितांत गरज आहे आता. भगवान पाटील स्कोरर रत्नेश भोईर. मैच अभी पांजू ना स्पेड लेग पंचा आहेत नाही तिथं आहेत. स्पेड लेग पंच प्लीज जायचं आहे. जा लवकर जा. हे जुचंद्र टीम स्कोर 1 पंच. जुचंद्र संघ गेला का. गंगाराम गेलेले आहेत. मी नक्की सर. रमाकांत भोईर एक उद्योजक आहेत. एक चांगले व्यक्तिमत्व आहेत. गोडदेवानी राही ते तुम्ही तयार होत नाही ना म्हणून ते